मंडळी, भजीचे आपण वेगवेगळे प्रकार करतच असतो. मग वांग्याची भजी केली तर खूप सुंदर लागते. कर्नाटकातील विजापूर साईडला ही हमखास केली जाते. मस्त तिखट करता येते आणि वांगी न खाणारी सुद्धा ही भजी आवडीनं खातील इतकी चविष्ट होते. नमस्कार मंडळी, ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. चला रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपल्याला एक ठेचा करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी थोडी कोथिंबीर, 4-5 मिरच्या आणि थोडं लसूण. आता तुम्हाला तिखट कसं हवं आहे त्याप्रमाणे मिरच्या कमी जास्त करा. चवीनुसार मीठ घालून अगदी किंचित पाणी घालून ह्याचा छान ठेचा करून घेतला. खलबत्त्यामध्ये कुटला तरीसुद्धा चालेल. आता इथं वांगी घ्यायची आहेत. वांगी घेताना मीडियम साईजची वांगी घ्यायची, फार मोठी किंवा अगदी लहान घ्यायची नाहीत. आणि याचे गोल काप करायचे आहेत. काप करताना सुद्धा फार पातळ करायचे नाही, नाहीतर भजी व्यवस्थित होत नाही. आणि फार जाड पण करायचे नाहीत. मीडियम साईजचे काप आपल्याला इथं करायचे आहेत. असंच मी 2 वांग्याची भजी करणार आहे. दोन्ही वांग्याचे काप करून घेते. पुरेशी अशी भजी 4-5 जणांसाठी 2 वांग्यामध्ये होते. आता वांग्याचे काप झाले. वांगे काळ्या पडू नये म्हणून आपण ते पाण्यामध्ये घालून ठेवू. आता आपण भजीसाठी पीठ करून घेऊ. यासाठी मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतले आणि त्यामध्ये 2 मोठे चमचे तांदळाचे पीठ घेतले. त्यामुळे भजी कुरकुरीत होईल. चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तिखट घातले. तसेच अर्धा चमचा ओवा हातावर चोळून त्यामध्ये घातला म्हणजे ओव्याचा वास चांगला लागतो. आता गरजेनुसार पाणी घालून हे पीठ छान एकजीव करून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. साधारण मी दाखवलेलं आहे तेवढं पातळ हे पीठ झालं पाहिजे, म्हणजे चांगलं कोटिंग त्याच्यावर बसतं. आता काय करायचं, वांग्याचा एक काप घ्यायचा, त्याच्यावर आपण तयार केलेला ठेचा पसरून घ्यायचा. दुसरा काप त्याच्यावर ठेवायचा. हे छान पिठात घोळवून छान पिठाचं कोटिंग त्याला द्यायचं आणि मग ही भजी तळून घ्यायची. आपण अजून एक भजी करून घेऊ. वांग्याच्या एका कापावर चांगला ठेचा पसरून घेतला. दुसरा वांग्याचा काप त्याच्यावर ठेवलं. पिठामध्ये काप घोळवून घेतले आणि ही भजी आता आपण तळून घ्यायची आहे. म्हणजे छान वांग्याच्या कापाचं आपण मध्ये ठेचा घालून सँडविच केलं आणि पिठामध्ये घोळवून भजी करून घेतलेली आहे. चांगली लालसर होईपर्यंत ही भजी आपल्याला तळून घ्यायची आहे. वांग्याचे काप मीडियम केल्यामुळे तळताना व्यवस्थित शिजले जातात. नेहमीच आपण वेगवेगळी भजी करत असतो ना, मग ही वांग्याची भजीसुद्धा करून बघा. मध्ये लावलेल्या ठेच्यामुळे ही भजी खूप सुंदर लागते आणि वांगी न आवडणारी लोकंसुद्धा ही भजी आवडीनं खातील. ही भजी नुसती खायलासुद्धा छान लागते, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सॉसबरोबर सर्व करा. तयार आहे आपली वांग्याची झणझणीत भजी. मग मंडळी, असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा. आणि त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका, कारण अशा जुन्या, पारंपरिक आणि वेगळ्या रेसिपी आम्ही नेहमीच दाखवत असतो. धन्यवाद.